महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाईन उपक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत. शाळा बंद पण शिक्षण सुरू. मी सरस्वती विनोद बागले, ते महाराष्ट्र उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 2, चिराग नगर, घाटकोपर पश्चिम, यनवळ. गुरुवार. तशी झाडाला पाण्याची गरज असते, तशी लेकराला मायेची गरज असते, तसेच मनाला सुविचारांची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात. तर आजचा सुविचार आहे, वाचाल तर वाचाल. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की एक महान पुरुष घडविण्याकरता पुस्तकाची भूमिका सर्वप्रथम असते. या जगामध्ये जितक्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्या सर्वांना वाचनाची आवड होती. त्यांच्या या आवडीने त्यांना महान बनवलं. यावरून आपल्याला वाचनाची आवश्यकता लक्षात येते. जर आपल्याला वाचनाची आवड असेल तर समाजात कोणतेही काम करण्यास आपल्याला अडचण येत नाही. कारण वाचनातून आपल्याला ज्ञानप्राप्ती तर होतेच, तसेच नैतिक मूल्यांचा विकास, समाजात कसे वागावे याचेही ज्ञान प्राप्त होते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन विचार कळतात. तसेच आपली कल्पना शक्ती तरल बनते. तसंच विचार प्रवाही बनतात. स्मरण प्रक्रियेमध्ये प्रभावीपणा येतो. म्हणजे आपण जेव्हा परीक्षेमध्ये पेपर लिहितो तेव्हा आपल्याला आठवावं लागत नाही, ते आपोआपच येतं. पण हे केव्हा येणार? तुम्ही वाचलेलं असेल तेव्हा. आणि तेही वाचन करणार ते मन लावून तुम्ही केलं पाहिजे. म्हणून दररोज वाचन केलं पाहिजे. आणि म्हणूनच म्हटलं आहे की वाचाल तर वाचाल. आपण मागच्या तासाला इतिहासाची साधने पाहिली. इतिहासाची साधने भौतिक साधन, लिखित साधन आणि मौखिक साधन. मागच्या तासाला भौतिक साधन पाहिले. मग भौतिक साधने कोणती सांगाल का मला? भौतिक साधने किल्ले, राजवाडे, पुतळे, स्मारके ही आहेत. आज आपण या इतिहासाच्या साधनातील लिखित साधने, मौखिक साधने व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृकश्राव्य साधने पाहणार आहोत. या पाठाची अध्ययन निष्पत्ती आहे पुढील प्रमाणे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने समजतील. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने व दृकश्राव्य साधने समजतील. इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करतील. आंतरजालच्या साहाय्याने इतिहासाच्या साधनांची माहिती मिळवतील. ऐतिहासिक साधनांची उपयुक्तता व संरक्षण केले पाहिजे हे समजतील. हा तक्ता तुमच्या समोर आहे. त्याच्यामध्ये पहा, भौतिक साधन, लिखित साधन आणि मौखिक साधनं दिलेली आहे. आपण पाहणार आहोत लिखित साधन. पत्रव्यवहार, नियतकालिके, वृत्तपत्रे, चरित्रे, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, फॅक्टरी रेकॉर्ड्स, आत्मचरित्रे आणि पुस्तके. याच्यातलं आपलं पहिलं साहित्य आहे लिखित साहित्य, पत्रव्यवहार. पूर्वीच्या काळी पत्रव्यवहार केले जात असत. या पत्रव्यवहारामध्ये कौटुंबिक पत्र आणि कार्यालयीन पत्र असत. तातडीचा जर निरोप असेल तर तारही केली जायची. पत्रव्यवहार हे इतिहास लेखनाचे विश्वसनीय साधन आहे. पहिलं जे तुम्हाला पत्र दिसतंय ते पत्र शिवाजी महाराजांनी पुणे पलटणातील कारकून देशमुखांना लिहिलेलं पत्र आहे. या पत्रावरती सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा वरती दिसते आहे आणि शेवटी समाप्ती मुद्राही आपल्याला दिसत आहे. दुसरं जे पत्र आहे ते राजवाडे यांनी पोतदार यांना लिहिलेलं पत्र. ते संस्कृत आहे.
किती मोडी आहे. त्यात ते म्हणतात, इंग्रजीत आपण बोलत नाही. या पत्राद्वारे राजेवाडे यांनी आपली प्रतिज्ञा घोषित केलेली आहे. कारण इंग्रजांचं राज्य होतं त्या काळामध्ये, तेव्हा त्यांनी हे पत्र लिहिलेलं होतं. तिसरं पत्र जे आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनी देव वर्मा यांना हे लिहिलेलं पत्र आहे. ते आपल्या पत्रात म्हणतात, आपण भारताची संतान आहोत. परकीय धर्माचा स्वीकार करण्यापेक्षा मृत्यू स्वीकारणे केव्हाही चांगले. हे पत्र सन 1902 मध्ये लिहिलेलं आहे. आणि चौथं जे पत्र आहे ते नेहरूंनी इंदिरा गांधी यांना लिहिलेले पत्र. इंदिरा गांधी मसुरी येथे शिक्षणासाठी होत्या. त्या 10 वर्षाच्या असताना नेहरूंनी आपल्या लेकीला लिहिलेलं हे पत्र आहे वाढदिवसाच्या निमित्ताने. आणि त्यात ते म्हणतात, एकट्याने काम करण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे पत्र इसवी सन 1928 मध्ये लिहिलं गेलं. या ठिकाणी लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कार झालेले होते, हे याच्यात आपल्याला दिसून येतं. आणि पत्रव्यवहार हे एक असं विश्वसनीय साधन आहे. पुढचं आपलं लिखित साधन आहे नियतकालिके. नियतकालिके म्हणजे काय, तर ठराविक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणारी मुद्रित किंवा हस्तलिखिते, याला नियतकालिक म्हणतात. आता ही नियतकालिके जी असत ती पाक्षिक, मासिक, साप्ताहिक, त्रैमासिक, वार्षिक अशी आहे. इसवी सन 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले नियतकालिक महाराष्ट्रात सुरू झाले. आपल्याला या चित्रामध्ये दिसतंय पहा, दिग्दर्शन. 1932 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी नियतकालिक सुरू केले. त्याचं नाव होतं दर्पण. असे असले तरी या दर्पणचे संपादक होते राघोबा जनार्दन. डॉक्टर आंबेडकर यांनी मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं. आरंभीच्या काळात नियतकालिकामधून ज्ञानप्रसार केला गेला. त्याच्यातून लोकांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. या नियतकालिकामधून लेख जे येत होते त्याच्यातून विचार प्रवर्तक लेख असल्यामुळे ते समाजाला प्रेरणा देत होते. आणि त्यातून स्वातंत्र्य लढ्याची तयारी केली जात होती. इसवी सन 1818 साली बंगालमधील श्रीरामपूर मिशनच्या डॉक्टर विल्यम कॅरी यांनी समाज दर्पण हे साप्ताहिक सुरू केलं. तसं दिग्दर्शनही त्यांनी साप्ताहिक सुरू केलं. हे बंगाली भाषेमध्ये होतं. तसंच गोमांतकीय नियतकालिके सुद्धा होती. स्लोव्हेनिश भाषेमध्ये ही नियतकालिक प्रसिद्ध झालेली होती. असं जरी असलं तरी निबंधमाला विष्णू शास्त्री चिपळूणकर हे एक लेखक, पत्रकार व देशभक्त होते. त्यांनी निबंधमाला हे मासिक सुरू केलं आणि या मासिकातून त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध, धोरणाविरुद्ध टीकात्मक लेखन केलं. शतपत्रे. शतपत्रे हे गोपाळ हरी देशमुख यांनी काढलं. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असंही म्हटलं जातं. हे मराठी पत्रकार, समाजसुधारक आणि इतिहासाचे लेखक होते. प्रभाकर या साप्ताहिकातून ही शतपत्रे त्यांची प्रसिद्ध झाली. शतपत्रातून त्यांनी समाज सुधारणा विषय लेखन केले. सुधारक विचारांचे लेखन करून समाजामध्ये जनजागृती घडवून आणली. पुढचं लिखित साहित्य आहे वृत्तपत्रे.
वृत्तपत्रातून आपल्याला समकालीन घटनांची माहिती मिळते. तसेच वृत्तपत्रामधून घटनांचे विश्लेषण, मत, तसेच अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडीची माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे प्रसिद्ध होत होती. वृत्तपत्रांनी समाजामध्ये लोकजागृतीचे कार्य केले. मराठीतील पहिले वर्तमानपत्र दर्पण आणि हे वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 ला प्रसिद्ध केलं. हे वर्तमानपत्र हे इंग्रजीत आणि मराठीत होतं. इंग्रजीतील त्याचं नाव होतं दी बॉम्बे दर्पण. लोकमान्य टिळकांनी केसरी वर्तमानपत्र काढले आणि त्यातून जनतेला स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा त्यांनी दिली. जनजागृती घडवून आणली. समाज परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न लोकमान्य टिळकांनी वर्तमानपत्रातून केला. आधुनिक काळामध्ये यांत्रिकीकरण झालं आहे आणि आपल्या लोकशाहीचे जे 4 आधारस्तंभ आहेत त्यापैकी वृत्तपत्र हा एक आधारस्तंभ आहे. डॉक्टर आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र सुरू केलं. तसेच प्रबुद्ध भारत हेही वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं आणि या वर्तमानपत्रातून त्यांनी संघटन करण्याचा प्रयत्न केला. आपले विचार त्यातून मांडले आणि समाजाला प्रबोधन केलं. शतकानुशतक झाली तरी वर्तमानपत्राचं स्थान आज जसंच्या तसंच आहे. या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वृत्तपत्रांनी काय केलं तर समाजामध्ये लोकजागृती आणि लोकशिक्षण घडवून आणलं. त्याचबरोबर अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यावर टीका केली. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सरकारची धोरणं आणि त्याचे भारतावर झालेले परिणाम वर्तमानपत्रातून दाखवून दिले. भारतीय संस्कृती आणि सामाजिक घटना यावर भाष्य केलं. हे कार्य वृत्तपत्रांनी केलं. पुढचं आहे परदेशी व्यक्तीच्या नोंदी. प्राचीन काळापासून इतर देशातील लोकांना आपल्या भारताबद्दल आकर्षण होतं. ते आकर्षण याच्यासाठी होतं भारतात असणारी समृद्धता आणि सुबत्ता. यामुळे अनेक परकीय प्रवासी भारतात येऊन गेले. उदाहरणार्थ राजदूत, धर्मगुरू, व्यापारी, सैनिक इत्यादी. या सर्वांची माहिती आपल्याला ग्रंथातून तसंच परदेशी प्रवासांचे वृत्तांत, प्रवास वर्णनातून मिळते. पण त्याचबरोबर ज्या परदेशी व्यक्ती भारतामध्ये येऊन गेल्या त्यांच्या नोंदी आहेत. त्या नोंदीतून ते प्रवासी कुठून आले, किती दिवस होते, त्यांनी काय काय केले इथे येऊन, या सर्व नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. आधुनिक काळामध्ये भारतात येऊन अरब, फ्रेंच, डच, जर्मन, पोर्तुगीज, इटालियन, अफगाणिस्तानी हे प्रवासी होते. या सर्वांच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. ब्रिटिश राजदूत सर थॉमस रो हे त्या काळामध्ये भारतामध्ये येऊन गेले आणि त्यांनी येथील राजकीय परिस्थितीचं निरीक्षण केलं आणि त्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते. पुढचं आहे चरित्र. चरित्र म्हणजे काय तर चरित्र म्हणजे एखाद्या माणसाच्या जीवनक्रमाचे वर्णन म्हणजे चरित्र. उदाहरणार्थ डॉक्टर आंबेडकर, पंडित नेहरू, महात्मा गांधी इत्यादी. इसवी सन 1875 ते 1975 या काळात साने, मोडक, शालिग्राम खरे, पारसनीस, राजवाडे यांनी सातत्याने जुन्या कागदपत्रांच्या आधारावर चरित्र लिहिली. चरित्रामुळे त्याच्या व्यक्तीच्या कार्याची, त्याच्या जीवनात घडलेल्या घटनांची
आपल्याला माहिती मिळते. आधुनिक कालखंडामध्ये इसवी सन 1913 मध्ये अहिल्याबाई होळकर यांचं चरित्र लिहिलं वीणा देव यांनी. तसंच इसवी सन 1918 मध्ये महात्मा गांधीचं चरित्र लिहिलं अवंतिकाबाई गोखले. इसवी सन 1960 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वासी बेंद्रे तसंच हेरवाडकर यांनी ही चरित्र लिहिली. इसवी सन 1938 मध्ये महात्मा फुल्यांचं चरित्र धनंजय कीर यांनी लिहिलं. या चरित्रातून आपल्याला त्यांच्या सर्वांच्या कार्याची माहिती मिळते, त्यांचा जीवनपट समजतो आणि यातूनच आपल्याला एक स्वातंत्र्याची प्रेरणा मिळते. पुढचं आहे फॅक्टरी रेकॉर्ड्स. या चित्रात पहा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये असणारे कामगार, तिथे होणारं उत्पादन, कामगारांना द्यावं लागणारं प्रशिक्षण, विविध योजना, त्यांना द्यावा लागणारा आर्थिक मोबदला, तसंच त्या कारखान्यामध्ये असणारे अधिकारी, कामगार या सर्वांच्या नोंदी आपल्याला ज्या ठिकाणी सापडतात त्याला फॅक्टरी रेकॉर्ड्स असं म्हणतात. फॅक्टरी रेकॉर्ड्स मधून आपल्याला त्या कारखान्याविषयी असणारी सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध होते आणि ती बघून आपल्याला भविष्यामध्ये आपण त्याचं नियोजन करू शकतो. पुढचं आहे आत्मचरित्रे. आत्मचरित्रे म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनातील अनुभवाचे, व्यक्तिमत्वाचे लेखकाने लेखन रूपाने घडवलेले दर्शन म्हणजे आत्मचरित्र. जागतिक आत्मचरित्रामध्ये उच्च स्थानावर असणारे आत्मचरित्र महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग. इसवी सन 1929 मध्ये ते प्रकटित झालं. दुसरं आहे पंडित नेहरू यांचे आत्मकथन. तसंच वासुदेव बळवंत कैफियती नावाचं जे आत्मचरित्र आहे, यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांची संक्षिप्तपणे जीवन कहाणी याच्यामध्ये मांडलेली आहे. माझे जन्मठेप विनायक दामोदर सावरकर यांचे लेखन म्हणजे एक प्रेरकता, स्वातंत्र्य प्राप्तीची प्रेरणा देण्याचं एक वैशिष्ट्य त्यांच्या लेखनामध्ये होतं. आणि शेवटचं आहे ते अग्निपंख डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आत्मचरित्रामध्ये सत्य घटनांचं वर्णन केलेलं असतं. हे असं असलं तरी बाबा पद्मनजींचे अरुणोदय जे इसवी सन 1888 मध्ये प्रसिद्ध झालं, तसंच दादोबा पांडुरंग यांचं आत्मचरित्र, ही दोन उल्लेखनीय आत्मचरित्र समजली जातात. पुढचं लिखित साहित्य आहे पुस्तके. आधुनिक काळामध्ये छापखाने विकसित झाले, त्यामुळे पुस्तकांची निर्मिती होऊ लागली. पुस्तके चारित्र्य निर्माण करण्याचे एक साधन आहे. त्यामुळे आपल्याला दिशा मिळते, प्रेरणा मिळते, ज्ञानप्राप्ती होते. पुस्तके म्हणजे ज्ञानाची वाहणारी गंगा आहे आणि ती कधीच थांबत नाही. पुस्तकामुळे माणसाचा दृष्टिकोन बदलतो आणि व्यक्तीला प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो. या आधुनिक काळामध्ये जी काही पुस्तकं पब्लिश झाली, त्यातील काही पुस्तकं महत्वाची तुम्हाला सांगते. गीतांजली आहे, हे रवींद्र टागोर यांचं आहे. टर्निंग पॉइंट डॉक्टर APJ अब्दुल कलाम. संस्कार शिदोरी वासुदेव बळवंत फडके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धनंजय कीर, कोलंबस महादेव शास्त्री कोल्हटकर आणि सॉक्रेटिस कृष्णा शास्त्री चिपळूणकर. ही पुस्तकं या आधुनिक काळामध्ये प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये मी सांगू इच्छिते की अत्यंत प्रेरणादायी पुस्तक प्रवास वर्णन आहे, कलाटणे डॉक्टर स्मिता दामले यांचं. हे अतिशय सुंदर पुस्तक आहे, हे कधीतरी आपण वाचावं. पुढचं आहे नकाशे. नकाशा हे इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. ब्रिटिश काळामध्ये
स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वातंत्र्य विभागाने भारताचे आणि भारतातील विविध प्रांतांचे शहराचे सर्वेक्षण केलं आणि त्याच्यावर आधारित त्यांनी नकाशे तयार केली आहे. नकाशामुळे आपल्याला एखाद्या विशिष्ट प्रदेशाचे स्थान, दिशा समजण्यास मदत होते. त्या काळातील वाहतुकीची, दळणवळणाची सुविधा लक्षात येते. आपल्याला शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. पुढचा आहे आराखडे. नकाशाप्रमाणेच वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासण्यासाठी आराखडे महत्वाचे ठरतात. उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत आणि हे बंदर नंतर विकसित झालेलं आहे. हे मूळ आराखडे वास्तुविशारद व अभियंत्यांनी तयार केले आहेत आणि या मूळ आराखड्यावरून मुंबई पोर्ट ट्रस्टचा जो विकास झालाय हा तुम्हाला दुसऱ्या चित्रामध्ये दिसत आहे. जे मूळ आराखडे असतात या मूळ आराखड्यावरून आपल्याला मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते आणि या वास्तूच्या आराखड्यावरून स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीची माहिती मिळते. पुढचे साधन आहे मौखिक साधन. मौखिक साधन म्हणजे काय? तर ऐतिहासिक साधन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मुखाद्वारे सांगितला जाणारा इतिहास म्हणजे मौखिक इतिहास होय. या मौखिक इतिहासाची साधने आहेत स्फूर्तिगीते, लोकगीते, पोवाडे, ओव्या, लोककथा, प्रसंग वर्णन, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके. पहिला आहे स्फूर्तिगीते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. पहिला आहे नेम जशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. त्याचं लेखन केलंय विनायक दामोदर सावरकर यांनी. दुसरा आहे जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. जिंकू किंवा मरू हे देशभक्तीपर गीत वसंत देसाई यांचं आहे. पुढचं आहे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. याचं लेखन शांता शेळके यांनी केलेलं आहे. आणि शेवटचं आहे ए मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. आणि याचे कवी आहेत प्रदीप आणि याचं गायन केलंय भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी. जेव्हा हे प्रथम गाणं म्हटलं गेलं तेव्हा पंडित नेहरू यांचे डोळे सुद्धा पाणावले होते. अशा प्रकारच्या स्फूर्तिगीतातून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्याच्या आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते. स्फूर्तिगीतांमुळे आपल्यातील राष्ट्रप्रेम जागृत होते. इंग्रजांविरुद्ध लढा मजबूत व्हावा म्हणून त्या काळामध्ये स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. स्फूर्तिगीतांमुळे आपल्याला क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाची माहिती मिळते. तसंच समाजाला स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते आणि तत्कालीन राजकीय स्थितीची आपल्याला कल्पना येते. पुढचं आहे पोवाडे. पोवाड्यातून ऐतिहासिक घटनांची, व्यक्तीच्या कार्याची माहिती मिळते. ब्रिटिश कालखंडामध्ये 1870 विविध क्रांतिकारक केलेले पराक्रम यावर पोवाडे रचले गेले. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या व्यक्तींवर पोवाडे लिहिले.
यामध्ये दरबारी प्रथा, युद्धाची नीती सांगितली आहे. क्रांतिकारकांचे पोवाडे यामध्ये सावरकर, भगतसिंग, चापेकर बंधू यांवरती पोवाड्यांचे लेखन केले गेले. चापेकर बंधूंचा पोवाडा जय जयकार महाराष्ट्राचा, देशभक्ताचा, क्रांतीवीरांचा. समाज सुधारकांचे पोवाडे यामध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुले हे मानवतेचे महान पुजारी. स्वातंत्र्याचा होम पेटवला, क्रांतीचा पहिला शूर आपल्याला हा लढायला शिकवतो. अशा प्रकारे वर्णन महात्मा फुलेंच्या पोवाड्यातून केलेलं आहे. यातून आपल्याला सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे धडे दिले जातात. ब्रिटिश कालखंडामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिवाजी, तानाजी, बाजीप्रभू, चापेकर बंधू यांच्यावर पोवाडे लिहिले आणि यातून कर्तृत्व, पराक्रम, शूरता हे आपल्याला समजते. स्वातंत्र्याचा पोवाडा. स्वातंत्र्य सूर्य उगवला, अहो पूर्वेला हिंद देशाला, सोन्याचा दिवस हा आला. हा हे पोवाडा शाहीर लीलाधर हेगडे यांनी गायलेला आहे. अशा ह्या सर्व प्रकारच्या पोवाड्यामुळे आपल्याला मध्ये एक चैतन्य निर्माण होतं, प्रेरणा मिळते. तसंच त्या काळामध्ये सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून शोषित वर्गामध्ये जागृती केली. आधुनिक काळात अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांनी पोवाड्यातून लोकांना प्रेरणा दिली. संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा केला त्यामध्ये त्यावर आधारित घटनांवर पोवाड्यांची रचना केली गेली. पुढचं आहे लोकगीते. लोकांसाठीच, लोकांसंबंधीच, लोकांनीच रचलेली गीते म्हणजे लोकगीते. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमगीते. लोकगीतामध्ये ज्या घडलेल्या घटना असतात त्याचं वर्णन केलेलं असतं. शाहीर विठ्ठल उमाप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती जो पोवाडा आहे तो असा झाला नाही कुणी, असं होणार नाही कुणी, हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा गायलेला आहे. आणि यातून आपल्यामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं आणि एक वेगळी प्रेरणा आपल्याला मिळते. लोकगीताच्या माध्यमातून लोकजागृती केली गेली आणि या लोकगीतातून घडलेल्या ऐतिहासिक घटनांचं वर्णन काव्य रूपाने या लोकगीतातून केलेलं असतं. पुढचं आहे लोककथा. पारंपरिक सांस्कृतिक आशय असलेली व मौखिक परंपरेने जतन केलेली कथा म्हणजे लोककथा. 18व्या शतकात मुलांच्या आणि घरगुती कथा याचे संकलन करून त्याचा पाया घातला गेला. महाराष्ट्रामध्ये 1868 ते 1916 या कालावधीमध्ये लोकसाहित्याचं संकलन केलं गेलं. इसवी सन 1829 मध्ये ऐतिहासिक वीर पुरुषांच्या कथांचा संग्रह विल्यम ग्रिमशॉ यांनी केलं. लोककथांमध्ये ऐतिहासिक लोककथा, पौराणिक लोककथा, शूरवीरांच्या लोककथा अशा विविध लोककथांचा सहभाग होता. लोककथांमुळे संस्कृतीचं जतन आणि त्याचबरोबर मूलभूत प्रवृत्ती, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्याशी याचे सांधे जोडले जातात. त्या लोककथातून आपल्याला क्रांतीवीरांच्या कार्याची, शौर्याची आपल्याला माहिती मिळते. पुढचं आहे प्रसंग वर्णन. एखाद्या घटनेचं हुबेहूब केलेलं वर्णन म्हणजे प्रसंग वर्णन. इसवी सन 1857 ते 1947 पर्यंत ब्रिटिशांचे वर्चस्व होते आणि त्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला होता. त्यामध्ये अनेक प्रसंग होते. उदाहरणार्थ 1857चा उठाव, स्वदेशीची चळवळ, असहकार चळवळ, 1942चे भारत छोडो भारत आंदोलन इत्यादी. अशा प्रकारच्या प्रसंग वर्णनातून आपल्याला प्रेरणा मिळते
तसंच प्रसंगानुरूप घडलेल्या घटनेचा आपल्याला बोध होत असतो. पुढचा आहे मुलाखती. मुलाखतीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीकडून ती माहिती आपल्याला गोळा करावी लागते. ही जसा हा मौखिक इतिहास आहे, त्या व्यक्तीच्या आठवणीवर तो आधारित असतो. भूतकाळात घडलेल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घटना ती व्यक्ती आठवणींच्या आधारे आपल्याला सांगते. बघा, आपल्याला घरात सुद्धा आजी अशा गोष्टी सांगते जुन्या, त्या सुद्धा ती आठवून सांगत असते. तसंच या ठिकाणी मुलाखतीमध्ये त्या व्यक्तीने जे पाहिलं असतं ती व्यक्ती सांगते की असं असं घडलं त्या काळामध्ये, आणि त्याच्या आधारावर ते विश्लेषण जो ऐकतो, जो मुलाखत घेतो, ते सगळं ऐकतो आणि त्या घटनेचं तो विश्लेषण करतो आणि ते समाजासमोर मांडतो. या मुलाखत पद्धतीचा प्रथम उपयोग ब्रिटनमध्ये केला गेला. तो याच्यासाठी केला गेला तर कामगारांची जी काम करण्याची पद्धती होती ती जाणून घेण्यासाठी मुलाखती या तंत्राचा उपयोग त्या काळामध्ये केला गेला. आणि आपलं शेवटचं साधन आहे मेळे, जलसे, कलापथके. मेळे गणेशोत्सवामध्ये मेळे होत, त्यामध्ये गायन नृत्य होत असत आणि त्यातून लोकांना प्रबोधन केलं जात असे. दुसरा आहे जलसे. जलसे म्हणजे संमेलन, कार्यक्रम, तमाशा इत्यादी. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, रूढी परंपरा, मजूर, कामगारांचे प्रश्न या संदर्भात प्रश्न सोडवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी त्या आधारित लेखन केलं आणि ते लेखन जे त्यांनी केलं ते कलाकारांनी मौखिकरित्या समाजासमोर मांडलं आणि यालाच जलसे असं म्हणतात. पुढचे कलापथके. या काळामध्ये कलापथके होती. कलापथकातून सामाजिक प्रबोधनाचं कार्य केलं गेलं. उदाहरणार्थ राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी जनमत तयार केलं गेलं. त्या काळामध्ये जे कलापथक होतं ते लाल बावटा कलापथक. यामध्ये अनेक शाहीर होते. उदाहरणार्थ अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख. त्यामुळे अनेक लोक प्रेरित झाले आणि स्वातंत्र्य लढ्यात ते सहभागी झाले. तसेच सामाजिक विषमता नष्ट होऊन माणसाला प्रगत जीवनाकडे नेणारी दृष्टी मिळाली आणि पुढे दीर्घकाळ जलसा, कलापथके यांनी सामाजिक आणि वैचारिक क्रांती घडवून आणली. ओव्या. ओव्यांचे दोन प्रकार, ग्रंथातील ओवी, लोकगीतातील ओवी. पूर्वीच्या काळी स्त्रिया जात्याला परमेश्वर मानून दळण दळताना गायन करत असत. यातून श्रमाबरोबर आत्मरंजनही होत असे. ही जी गाणी होती जात्यावरची, ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आणि या ओव्यातून नैतिक मूल्य आपल्यावर रुजवली गेली. ज्या ग्रंथातील ओव्या आहेत यामध्ये दासबोध, ज्ञानेश्वरी यातील ओव्या, हे ओव्या हे मौखिक साधन आहे. आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. आधुनिक काळात तंत्रविज्ञानाचा विकास झाला, त्यामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. आधुनिक काळामध्ये दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य साधने हे प्रकार आहेत. हे आधुनिक तंत्रज्ञानावर विकसित झालेली ही इतिहासाची साधने आहेत. पहिला आहे दृक साधन, दुसरा आहे श्राव्य साधन आणि तिसरा आहे दृकश्राव्य साधन. दृक साधन. दृक साधन म्हणजे काय? जे साधने आपण डोळ्यांनी पाहतो त्याला दृक साधन म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला छायाचित्र आहेत पहा, जी फोटो आहे. हे आधुनिक भारताच्या इतिहासातील दृक साधन आहे. छायाचित्रे ही आपण डोळ्यांनी पाहू
शकतो. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घडलेल्या घटना, त्याचप्रमाणे वस्तू, वास्तू यांची छायाचित्रे. या छायाचित्रात तुम्हाला उजव्या हाताला जे पहिलं वरचं चित्र आहे ते जालियनवाला बाग हत्याकांडाचं चित्र आहे. तर दुसरं त्याच्या खालचं चित्र आहे ते मिठाच्या सत्याग्रहाचं चित्र आहे. या बाजूला तुम्हाला लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, महात्मा फुले, भगतसिंग, राजगुरू सुखदेव ही सर्व चित्रे तुम्हाला दिसत आहे. या सर्व चित्रांची आपल्याला काय उपयुक्तता? तर आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये जशी घडलेली घटना आहे तशीची तशी या छायाचित्राच्या माध्यमातून पाहायला मिळते. तसंच व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत असेल, तिचा पोशाख कसा असेल हे आपल्याला कळते. तसंच छायाचित्रामधून संबंधित प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. तसंच वस्तू आणि वास्तूच्या चित्रामधून आपल्याला त्याचं स्वरूप समजतं. तर दृकसाधन म्हणजे छायाचित्र. पुढचं आहे श्राव्य साधन. श्राव्य साधन म्हणजे आपण कानाने ऐकू शकतो ते. ध्वनिमुद्रित रेकॉर्डिंग, जे रेकॉर्डिंग केलेलं असतं त्याला श्राव्य साधन म्हणतात. मग याच्यामध्ये भाषणं, गायलेली गीतं ही फक्त आपण कानाने ऐकू शकतो. आकाशवाणीवर जी ऐकतो ती गाणी ती रेकॉर्डिंग केलेली असतात. उदाहरणार्थ आधुनिक काळामध्ये नेत्यांनी केलेली भाषणे, महत्वाच्या व्यक्तींची भाषणे या चित्रामध्ये बघा नेहरू भाषण करतायत. ते रेकॉर्डिंग आहे म्हणजे ते श्राव्य साधन आहे. वरच्या चित्रामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेलं जनगण मन हेही श्राव्य साधन आहे. सुभाषचंद्र बोस यांचं भाषण ही सगळी श्राव्य साधन आहेत. या सर्वांचा वापर आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये श्राव्य साधन म्हणून करतो. यातून आपल्याला विचार प्रवाह, सामाजिक व राजकीय परिस्थिती यांची माहिती मिळते. पुढचं आहे दृकश्राव्य साधन. दृकश्राव्य साधनामध्ये आपण पाहू शकतो. सिनेमा आपण बघतो की नाही टीव्हीला, तो पाहतो पण आणि ऐकतो पण. हे म्हणजे चित्रपट. हे दृकश्राव्य साधन. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक वेगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती झाली. दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. आता तर आपण आंतरजालच्या मदतीने लॅपटॉप वरती किंवा संगणकावरतीही चित्रपट पाहू शकतो. आणि कितीतरी ऐतिहासिक चित्रपट आहेत लोकमान्य टिळकांवर आधारित, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यावर आधारित अनेक पिक्चर आपल्याला सिनेमे पाहायला मिळतात. आणि म्हणजे चित्रपट, आणि हे चित्रपट दृकश्राव्य साधन आहे. आता स्वातंत्र्यपूर्व काळातील आपल्याला काही चित्रफिती उपलब्ध असतात. त्यातून आपल्याला त्या घटनांची माहिती मिळते. या चित्रफितीमध्ये उदाहरणार्थ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा बघा पहिल्या चित्रामध्ये आहे. त्यानंतर मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या चित्रफिती उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या काळात घडलेल्या घटना आपण दृकश्राव्य स्वरूपात जशाच्या तशा आपण पाहू शकतो. आता तर वेगवेगळे माहितीपटही तयार केले जातात. यामध्ये विज्ञान, भूगोल, आरोग्य यासारख्या विषयांवरती माहितीपट तयार केले जातात. तिसरा आहे अनुभवपोट. यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य मोहिमा इत्यादी उद्देशपर अनुभवपटही तयार केले जातात. आणि ही सर्व साधने ही दृकश्राव्य साधने आहेत. या दृकश्राव्य साधनातून आपल्याला तत्कालीन परिस्थितीची माहिती मिळते. समस्या काय असतील त्या कळतात. तसंच हे दृकश्राव्य साधन हे एक उत्तम साधन म्हणून ओळखलं जातं.
आता आपण भौतिक, लिखित, मौखिक तसंच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृकश्राव्य साधनं पाहिली. या सर्व साधनांचं आपण जतन केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण कोणते उपाय केले पाहिजेत ते पाहणार आहोत. किल्ले, स्मारके, राजवाडे या ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी केली पाहिजे. त्याचे म्हणजे आता पुरातन कालीन वस्तू आहेत, कधी त्यांना तडे जातात, काय होतं, म्हणून त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नाव लिहिणे टाळले पाहिजे. बघा, कधी तुम्ही जर किल्ले किंवा मंदिर स्तूपात वगैरे भेट दिली असेल तर तिथे असं काहीतरी लिहिलेलं असतं. असं करायचं नाही, कारण ती राष्ट्रीय संपत्ती आहे. ऐतिहासिक वास्तू जपून हाताळाव्या. समजा आपण संग्रहालयामध्ये गेलो पाहायला, त्या ठिकाणी भांडी, हत्यारे, नाणे, दागिने असतात. ते पाहताना ते व्यवस्थित पाहिलं पाहिजे. पडणार नाही, फुटणार नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आपली जी ऐतिहासिक साधनं आहेत, त्याचं महत्त्व समाजांना पटवून दिलं पाहिजे आणि त्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं पाहिजे, सहली काढल्या पाहिजेत, वस्तू संग्रहालयाला भेट दिली पाहिजे आणि त्याचं महत्त्व, ऐतिहासिक वास्तूंचं महत्त्व समाजाला पटवून दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि जी ऐतिहासिक साधनं आहेत ती आपली राष्ट्रीय संपत्ती म्हणून आपण त्यांचे जतन केले पाहिजे. तर बाळांनो, आपण या ठिकाणी ही सर्व साधने पाहिलेली आहेत. समजली का तुम्हाला ही साधनं? तर आता मूल्यमापन. ओळखा पाहू. या चित्रामध्ये इतिहासाची साधनं दिलेली आहेत. भौतिक साधन, लिखित साधन, मौखिक साधन, दृक साधन, श्राव्य साधन आणि दृकश्राव्य साधने. तर तुम्ही ओळखायचंय. पहिलं चित्र पाहिलं का? काय दिसतंय पहिल्या चित्रात? मिस पहिल्या चित्रात हा? कशाचं चित्र आहे पहिलं? कोणत्या साधनामध्ये? वर्तमानपत्र आहे. मग वर्तमानपत्राचं कोणतं साधन येईल? भौतिक साधन. लिखित साधन टीचर. बरोबर, लिखित साधन. हे लिहिलेलं आहे ना, म्हणून लिखित साधन येईल. दुसरं चित्र मौखिक साधन. हा, का मौखिक साधन? कारण जात्यावरती बाई ओव्या जाते, म्हणून हे मौखिक साधन. पहिल्या चित्रामध्ये कोणतं साधन येईल? भौतिक साधन. फोटो आहे ते. टीचर, मी बोलू ऋग्वेद? हा, बोल. लिखित नाही, शेवटचं येणार ते श्राव्य आहे. फोटो. फोटो टीचर, पहिला फोटो दृक साधने आहे. लिहून द्यायचंय. साधन आहे. दृक साधन. शाबास, दृक साधन आहे. आपण फक्त ते डोळ्याने छायाचित्र पाहू शकतो. पुढचं 2 नंबरचं नकाशा आहे आणि त्याच्यावरती लिखित साधने. बस, हा, लिखित साधने. नकाशा हे लिखित साधन आहे. बघा, पहिल्या चित्रामध्ये चित्रपट आहे, सिनेमा आहे. राजमाता जिजाऊ, लोकमान्य टिळक यांच्यावरती हे चित्रपट आहेत ऐतिहासिक. कोणतं साधन येईल? टीचर, दृकश्राव्य साधने. हा, दृकश्राव्य साधने. आपण पाहू शकतो आणि ऐकूही शकतो चित्रपटामध्ये. 2 नंबरचा
भाषणे आहेत, गीते आहेत त्याच्यामध्ये. कोणतं साधन येईल हे? आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. टीचर श्राव्य साधने. हा, श्राव्य साधने. भाषण आणि गीते हे श्राव्य साधने. याच्यात सांगा. हा, पहिलं टीचर भौतिक साधने. करेक्ट, भौतिक साधने. किल्ला आहे ते. आणि दुसरं स्मार्टफोन आहे, लॅपटॉप आहे. कोणतं साधन येणार? टीचर वाटतं दृकश्राव्य साधने. हा, करेक्ट, दृकश्राव्य साधने. त्या ठिकाणी पाहू शकतो, ऐकू शकतो, दोन्ही गोष्टी इथे होतात. आंतरजालच्या साह्याने आपण लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवरती पाहू शकतो. आणि स्मार्टफोन, ही सगळी दृकश्राव्य साधने आहे. आता गृहपाठ बघा. प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. आपण ऐतिहासिक वास्तूचे जतन का केले पाहिजे? चित्रपट हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे प्रभावी दृकश्राव्य साधन का मानले जाते? प्रश्न दुसरा, टिपाल्या, पोवाडे, नकाशा व आराखडे. आणि प्रश्न तिसरा, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटनांच्या छायाचित्राचा आंतरजालच्या साहाय्याने संग्रह करायचा आहे. हा सर्व अभ्यास तुम्ही करायचा आहे आणि तुमच्या वर्गाच्या ग्रुपवर टाकायचा, तुमच्या मॅडमना दाखवायचा आहे. समजलं बाळांनो तुम्हाला इतिहासाची साधने? हो टीचर. ओके, धन्यवाद.